नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. कालच्या व्हिडिओवर कमेंट करणाऱ्या प्रेक्षकांमधून आजची निवड झाली आहे. सामल्या पावरा, वेस्ता वसावे चनवाई देवबारी तालुका अक्कलकुवा, ज्ञानेश्वरी वळवी सिरसाणी तीतरपाडा, अरविंद वळवी हरणीपाडा तालुका नवापूर, हिरालाल पाडवी नाला तालुका अक्कलकुवा, मनोज ठाकरे फत्तेपूर यांची निवड करण्यात आली आहे. अभिनंदन. तुम्हीही तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. कदाचित पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नावही घेतलं जाईल. नंदुरबार शहरातील कंजरवाडा परिसरात अवैधरित्या गांजा विक्री होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचत मोठी कारवाई केली. या कारवाईत एका संशयिताच्या घरातून एकूण 2 किलो 360 ग्रॅम वजनाचा गांजा आणि इतर साहित्य असा एकूण 45,565 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयित आरोपी विरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने अपघातात हमाली कामासाठी जाणारा एक जण जागीच ठार झाल्याची घटना नंदुरबार येथील करण चौफुलीजवळ घडली. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहादा तालुक्यातील म्हसावद येथे 2 रेस्टॉरंट्सची तपासणी केली. या ठिकाणाहून 75 लिटर तेल साठा जप्त करण्यात आला आहे. या तेलाची नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन तळोदा यांच्या वतीने जगन्नाथ रथयात्रा काढण्यात आली. या रथयात्रेतून हजारो भाविकांनी सहभागी होत जय जगन्नाथ हरे कृष्णा हरे रामा असा नामघोष केला. जगन्नाथ रथयात्रेने तळोद्यात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. यावेळी नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, उपनगराध्यक्ष शीतल पाडवी यांच्या हस्ते श्री जगन्नाथांच्या रथाची विधिवत आरती करून रथोत्सवाला प्रारंभ झाला. राज्य सरकारने कर्ज व वीज बिल माफ करून बळीराजाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून 56 लाख शेतकऱ्यांना 37,000 कोटी रुपयांचा मिळणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांची 48,000 कोटींचे वीज बिल थकबाकीही माफ होईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असून शेतकऱ्यांना थकीत वीज बिलाची पाटी पूर्णपणे कोरी होईल असे राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी सांगितले. कुऱ्हाडी डोक्यासह चेहऱ्यावर सपासप वार करीत पतीला गंभीर जखमी केल्याची घटना नवापूर तालुक्यातील लोणखेडा येथे घडली. या प्रकरणी पत्नीविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीट परीक्षेचा कथित पेपर फुटी प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करीत आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ नंदुरबार येथे जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या व नंदुरबार जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या तळोदा तालुक्यातील रांझणी येथे आज 25 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी हजारो भाविकांच्या रांगा लागणार आहेत. विठ्ठल नामाचा गजर करत हजारो भाविक दिंडीने रांझणीत दाखल होणार असून भाविकांच्या स्वागतासाठी मंदिर सेवा समिती, ग्राप प्रशासन तसेच ग्रामस्थ परिश्रम घेत आहे. दरम्यान एकादशी निमित्त विठ्ठल रुक्माई मंदिर परिसराची रंगरंगोटी करून सजावट करण्यात आली आहे. राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सूनने पुन्हा एकदा रौद्र रूप धारण केले आहे. हवामान विभागाने पुणे, नाशिक आणि कोकणातील जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात? तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा. निवड झालेल्या प्रेक्षकांचं नाव आणि गाव पुढील व्हिडिओमध्ये घेतलं जाईल. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.